नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट स्वरूपात. राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ, मनसेकडनं ट्विट, कायदा सुव्यवस्थेबाबत केलेलं वक्तव्य ट्विट, महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या. राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ. घोसाळकर गोळीबार प्रकरणात 7.5 तास पंचनामा, मॉरिसच्या कार्यालयात रात्री 9 पासून पहाटे 4:30 पर्यंत पंचनामा. पोलिसांच्या पथकाकडनं पुराव्याचं संकलन, एक पिस्तूल, जिवंत काडतूस आणि सीसीटीव्ही फुटेज हस्तगत. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मेहुल पारेख आणि रोहित साहुल पोलिसांच्या ताब्यात. गोळीबाराच्या वेळी मेहुल मॉरिस सोबत होता, पोलिसांची माहिती. उद्धव ठाकरेंचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द, ठाकरे आज सकाळी घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार. गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा, दहिसरमधल्या गोळीबारानंतर ट्विट करून संजय राऊतांची मागणी. तर राज्यात गुंडांचं राज्य, पोलीस फक्त शिंदे गँगच्या सेवेसाठीच, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. बाबा सिद्दीकींचा उद्या संध्याकाळी अजित पवार गटात पक्षप्रवेश होणार, अजित पवारांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात फलकबाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, ते एकनाथ शिंदेंचे खरे हिंदू रक्षक, असाही बॅनरमध्ये उल्लेख. आज पुन्हा मनसे नेते वसंत मोरेंचं स्टेटस, पुण्यात हातोडात चालणार, स्टेटसवर उल्लेख. लोकसभा निवडणुकीसाठी वसंत मोरेंची जोरदार मोर्चे बांधणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, अजित पवारांकडून पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनसची पाहणी. 26 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 28 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईचं संकट, जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. मुंबईमध्ये 3000 कोटींची पाणीपट्टी थकीत, मुंबई पालिकेची चिंता वाढली. पाणीपट्टी थकवणाऱ्यांमध्ये खासगी सोसायट्यांसोबत मध्य आणि पश्चिम रेल्वेचाही समावेश. राज्यातील पर्यटनासाठी व्हॉट्सअप बॉट संवाद प्रणाली, पर्यटन विभागाकडून व्हॉट्सअप बॉट प्रणाली सुरू. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती मोबाईलवरती काही होणार. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील 13 जिल्ह्यात नवीन रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव, 7,800 कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता. राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं उठवली. राज्यातील शाळांमध्ये 15,000 जागा रिक्त, कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा. राज्यातील माहिती आयुक्तांच्या जागा रिक्त, सरकारनं रिक्त पदं तात्काळ भरण्याची मागणी. माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेश गांधींची उच्च न्यायालयात याचिका. राज्यातील विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या महाविद्यालयांना सूचना. किमान 60 दिवस आधी प्रवेश फी, शिक्षकांची संख्या आणि शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देणं बंधनकारक. महाराष्ट्र वन विभागात एकूण 2417 पदांसाठी भरती प्रक्रिया, वनरक्षक कागदपत्र तपासणीसाठी नागपुरात गर्दी. मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांवरती कारवाई करू नये, महापालिका प्रशासनाच्या यंत्रणांना सूचना. अटल सेतूवरून लवकरच बेस्टचा बस प्रवास होणार, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात अटल सेतूवरून प्रवास करता येणार. अटल सेतूवरून बस सेवा सुरू करण्याचा बेस्ट प्रशासनाचा विचार सुरू. मुंबई अहमदाबाद बुलेट प्रकल्पाला वेग, वांद्रे कुर्ला संकुल स्थानकासाठीचं भूसंपादन पूर्ण, स्थानक उभारणीच्या कामालाही वेग. आता मुंबई आणि पुण्याहून शेगावला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा देण्याची शक्यता. वंदे भारतसाठी मध्य रेल्वेनं मागवला अधिसूचनेचा प्रस्ताव. ठाणेकरांना डबल डेकर बसची सुविधा मिळणार. TMT प्रशासनाकडून अर्थसंकल्पात डबल डेकर बसची सुविधा देण्याची घोषणा. पुण्याच्या राजगड किल्ल्यावरील तटभिंतींचं उत्खनन करण्यात येणार. त्याचबरोबरीनं डागडुजी आणि विकास कामांसाठी 7 कोटी रुपयांचा निधीही मंजूर. यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी 10 मिनिटं अधिकचा वेळ, विद्यार्थी आणि पालकांकडून शिक्षण मंडळाच्या निर्णयाचं स्वागत. नागपुरात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या गोंड गोवारी समाजाच्या हजारो आंदोलकांवर गुन्हा दाखल. 5 फेब्रुवारीला 7 तासांपेक्षा जास्त वेळ आंदोलन केल्यानं पोलिसांकडून कारवाई. नागपूर शहरातील 1403 अवैध बांधकामांवरती पालिकेची कारवाई. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पालिकेवर ताशेरे ओढल्यानंतर प्रशासनाला जाग. मुंबई पालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेमुळे मुंबईतील स्वच्छता आणि नागरी आरोग्य यामध्ये सकारात्मक बदल. स्वच्छता मोहिमेत सातत्य राखण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. पुण्याच्या वडगावमध्ये श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयामध्ये मतदानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, निवडणुकीचं प्रात्यक्षिक दाखवत मतदानाविषयी प्रबोधन, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद. विदर्भातील 1250 टेलिकॉम वर्कर्स कालपासून बेमुदत संपावर, विदर्भातील मोबाईल आणि वायफाय सेवा प्रभावित.
नाशिक महानगरपालिकेचा आर्थिक वर्षात अंदाजपत्रक 2,500 कोटींवर. निवडणूक वर्ष असल्यानं बांधकाम, उद्यान आणि रस्ते या कामांवरती भर देण्याचा निर्णय. पुण्याच्या खेडमध्ये आदिवासी ठाकर समाजाला मिळणाऱ्या रेशनिंगमध्ये भ्रष्टाचार. नागरिकांच्या आंदोलनानंतर दुकानदाराचा रेशनिंग परवाना काढून घेतल्याची तहसीलदारांची माहिती. पुण्याच्या खेडमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. बुलडाणामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावरती जातीयवादी पोस्ट. अधीक्षकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. गोंदियामध्ये भरडाई थांबल्यानं 50,000 मजुरांचा रोजगार हिरावला. प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात राईस मिलर्स भूमिकेवरती ठाम. मजुरांवरती मात्र उपासमारीची वेळ. रत्नागिरीत बदलत्या हवामानाचा हापूस आंब्याला फटका. 34° तापमानाच्या प्रखर उन्हामुळे आंब्याचं नुकसान, बागायतदारांचं आर्थिक नुकसान. बुलढाण्यातल्या बदलत्या वातावरणाचा आंबा मोहरावरती परिणाम. गावरान आंब्यासह दशहरी, तोतापुरीला आलेला बहर गळून पडतोय. आंब्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता.